हॅलो स्टुडंट्स, मस्के कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण CET 2024ला जे MCQ विचारले गेलेले आहेत त्याचे शॉर्ट टेक्निकच्या सहाय्याने आपण ते सॉल्व करून घेणार आहोत. तर आपण फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक हा जो फर्स्ट चॅप्टर आहे हा चॅप्टर आज पाहणार आहोत. तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. इफ द गिवन मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. ठीक आहे, क्वेश्चन पहा काय आहे. P और निगेशन Q. क्वेश्चन पहा काय आहे. P और निगेशन Q अँड R. ठीक आहे. सो हे जे काही स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट फॉल्स दिलेलं आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये P, Q आणि R याची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ती ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. तर आता हे जे काही स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट तुम्हाला फॉल्स दिलेलं आहे. मग आता जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये ऑर मध्ये फॉल्स कधी असतं, ज्यावेळेस F और F असेल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू काय असते, आपली फॉल्स असते. ठीक आहे. मग आता याच्यावरून आपल्या लक्षात आलं की जी काही P ची व्हॅल्यू आहे ती P ची व्हॅल्यू F आलेली आहे. ठीक आहे. आणि निगेशन Q अँड R हे जी काही आहे हे पण व्हॅल्यू काय आहे, तुमची F आलेली आहे. आता जर सपोज आपण याच्यामध्ये पाहिलं तर याचं जर निगेशन घेतलं अँडचं, तर अँडचं निगेशन काय येतं, निगेशन Q और निगेशन R, की जी याची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे. ठीक आहे. मग आता परत फॉल्स कधी असणार, ज्यावेळेस F और F असेल त्यावेळेस व्हॅल्यू काय येणार, तुमची F येणार. ठीक आहे. मग निगेशन Q ची व्हॅल्यू F आहे म्हणजेच Q इज इक्वल टू काय व्हॅल्यू आली आपली, तर T व्हॅल्यू आली. आणि निगेशन R F आहे म्हणजे R ची व्हॅल्यू काय आलेली आहे, T आलेली आहे. म्हणजेच जर आपण पाहिलं तर P ची व्हॅल्यू F, Q ची व्हॅल्यू T आणि R ची व्हॅल्यू T म्हणजे FTT. ऑप्शन नंबर किती आला आपला, C. म्हणजेच ऑप्शन नंबर C इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर C इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड आहे. पहा, स्टेटमेंट फर्स्ट दिलेली आहे. इफ द वर्क इज नॉट फिनिश ऑन अ टाइम द कॉन्ट्रॅक्टर इज इन अ ट्रम्बल. अँड स्टेटमेंट सेकंड आहे. आयदर द वर्क इज फिनिश ऑन अ टाइम और द कॉन्ट्रॅक्टर इज इन अ ट्रम्बल. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जे काही चार ऑप्शन दिलेले आहेत कोणतं ऑप्शन अप्लाय होऊ शकतं. आता सपोज जे स्टेटमेंट दिलेलं आहे लेट, स्टेटमेंट पहा काय आहे, लेट, की याच्यामध्ये सपोज P जे स्टेटमेंट आहे ते P स्टेटमेंट आपण असं लिहू शकतो की द वर्क इज फिनिश ऑन टाइम, फिनिश ऑन टाइम. ठीक आहे. आणि जे Q आहे ते आहे कॉन्ट्रॅक्टर इज इन ट्रम्बल. ठीक आहे. अशा पद्धतीने P आणि Q हे स्टेटमेंट आपण लिहिले. पण आता जर आपण ऑब्झर्व केलं स्टेटमेंट फर्स्ट, पहा, जर आपण स्टेटमेंट फर्स्ट ऑब्झर्व केलं काय दिलेलं आहे, इफ द वर्क इज नॉट फिनिश ऑन अ टाइम. एकतर याच्यामध्ये इफ देनचा यूज झालेला आहे म्हणजेच निगेशन P देन Q इथं अप्लाय झालेला आहे. ठीक आहे. म्हणजेच याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सेकंड जे स्टेटमेंट आहे Q स्टेटमेंट ते ॲज इट इज आपण घेतोय. कोणतं, तर कॉन्ट्रॅक्टर इज इन, काय येणार इथं, कॉन्ट्रॅक्टर इफ कॉन्ट्रॅक्टर इज इन ट्रम्बल. ठीक आहे. हे ॲज इट इज आहे सपोज. पण जे P हे स्टेटमेंट आहे याच्यामध्ये निगेशन यूज झालेलं आहे. बरोबर. म्हणजेच याच्यामध्ये काय म्हणणार तुम्ही, तर स्टेटमेंट जे तुमचं सेकंड आहे हे ॲज इट इज आहे. बरोबर, की आयदर वर्क इज फिनिश ऑन अ टाइम द वर्क इज अ ट्रम्बल. हे जे काही तुमचं स्टेटमेंट सेकंड आहे ते सेकंड स्टेटमेंट जे आहे ते ॲज इट इज आहे
पण निगेशन कशाचं घेतलं जातंय, तर निगेशन घेतलं जातंय फर्स्ट स्टेटमेंटचं. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, की स्टेटमेंट सेकंड काय आहे, ऑप्शन नंबर ए, स्टेटमेंट सेकंड इज निगेशन ऑफ स्टेटमेंट फर्स्ट, निगेशन ऑफ स्टेटमेंट फर्स्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. ठीक आहे, एकदम सोपा आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. एका मिनिटामध्ये याचा आन्सर आपल्याला फाइंड होते. ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पहा काय आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला दिलेला आहे की द निगेशन ऑफ अ कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट. ठीक आहे, स्टेटमेंट पहा, गिवन मध्ये काय स्टेटमेंट आहे, तर पी देन निगेशन क्यू अँड आर. ठीक आहे, इज. सो याच्यामध्ये आता आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे, कॉन्ट्रापॉझिटिव्ह घ्यावं लागणार आहे. कॉन्ट्रापॉझिटिव्ह घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं निगेशन घ्यावं लागणार आहे. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय असतं, तर कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बरोबर, तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह जे आहे इम्प्लिकेशनचं, तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येतं, निगेशन क्यू देन निगेशन पी, हे कॉन्ट्रापॉझिटिव्ह येतं. ठीक आहे, मग आता जर सपोज आपण याला पी आणि क्यू असं कन्सिडर केलं, तर निगेशन क्यू म्हणजेच निगेशन क्यू अँड आर, देन काय येणार तुमचं, निगेशन पी. ठीक आहे, मग आता जर सपोज आपण हे जर पाहिलं, ठीक आहे, याच्यामध्ये आता आपल्याला जे काही आपण निगेशन घेतलंय, सॉरी, जे काही कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपण घेतलंय, निगेशन क्यू देन निगेशन पी. ठीक आहे, मग आता जर हे आपण सॉल्व केलं, पहा, जर आपण हे सॉल्व केलं तर याच्यामध्ये काय होईल, तर आता निगेशन क्यू अँड आर आहे. बरोबर, तर याच्यामध्ये अँडचा जो काही रूल असतो निगेशनचा, तर तो रूल काय येतो सांगा. अँडचं सपोज आता पी अँड क्यू आहे, याचं जर आपण निगेशन घेतलं, ठीक आहे, तर याचा रूल काय येणार आहे आपला अँडचा सांगा, तर निगेशन पी ऑर निगेशन क्यू असा रूल येतो. ठीक आहे, म्हणजेच इथं आपलं काय येणार तुमचं, निगेशन पी म्हणजे थोडक्यात निगेशन क्यू. बरोबर, आणि त्यानंतर ऑर निगेशन आर, हे एका ब्रॅकेटमध्ये आलं, देन निगेशन पी ॲज इट इज. ठीक आहे, म्हणजेच काय होईल याच्यामध्ये, निगेशन काय होणार फक्त क्यू ऑर निगेशन आर. ठीक आहे, देन निगेशन पी. अशा पद्धतीने हे तुमचं काय येणार आहे, कॉन्ट्रापॉझिटिव्ह येणार. पण आता तुम्हाला सांगितले निगेशन ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह, हे जे काही कॉन्ट्रापॉझिटिव्ह आलेलं आहे याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. म्हणजेच निगेशन सांगा कसं येणार आहे, क्यू ऑर निगेशन आर देन निगेशन पी. बरोबर, ह्या सगळ्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे, तर निगेशन घ्यायचं आहे. ठीक आहे, मग आता निगेशन घ्यायचंय म्हटल्यावरती आता याच्यामध्ये इम्प्लाइज आहे. बरोबर, म्हणजे आपल्या इम्प्लिकेशनचं निगेशन घ्यावं लागेल, आणि इम्प्लिकेशनचं जे निगेशन आहे ते इम्प्लिकेशनचं निगेशन काय येत असतं, तर ते येतं पी अँड निगेशन क्यू अशा पद्धतीने. बरोबर, म्हणजेच पी व्हॅल्यू काय आहे, क्यू ऑर निगेशन आर आहे. ठीक आहे, अँड निगेशन क्यू म्हणजेच निगेशन पीचं निगेशन म्हणजेच काय येणार आहे, फक्त पी येणार आहे. बरोबर आहे, मग जर आपण आता ऑब्झर्व केलं ह्याच्यामध्ये, म्हणजे हे झालं तुमचं निगेशन, कॉन्ट्रापॉझिटिव्हचं निगेशन. ठीक आहे, जर आपण आता ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर बी जो आहे हा तुमचा करेक्ट आन्सर होईल, क्यू ऑर निगेशन आर अँड पी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट आहे पहा आता, विच ऑफ द फॉलोइंग द पेअर ऑफ द इक्विव्हॅलंट सर्किट. तुम्हाला याच्यामध्ये 5 स्विचिंग सर्किट दिलेले आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यावरून तुम्हाला सांगितलेलं आहे की इक्विव्हॅलंट सर्किट कोणते आहेत, 5 पैकी 2 इक्विव्हॅलंट सर्किट कोणते आहेत. ठीक आहे, तर मग आता फर्स्ट आपण काय करणार, आपण की हे जे काही 5 सर्किट दिलेले आहेत, बरोबर, याचे तुम्ही काय करणार आहात, तर सिम्बॉलिक फॉर्म राईट डाऊन करून घेणार,
की जेणेकरून सिम्बॉलिक फॉर्मवरून तुमच्या लक्षात येतं की दिलेले कोणते स्विचिंग सर्किट हे इक्वॅलंट आहेत. ठीक आहे, जर आपण फर्स्ट स्विचिंग सर्किट पाहिलं तर याचा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो कसा येईल पहा आता ह्याच्यावरून. तर फर्स्ट स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म येईल S1 अँड S2 बरोबर, म्हणजे हे सिरीजमध्ये आहेत म्हणजे P अँड Q. ठीक आहे, और याला पॅरलल S2 आणि काय आहे S3, म्हणजे याच्यामध्ये काय येणार आहे Q, याच्यामध्ये S1 आणि S3. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार तुमचं P आणि त्यानंतर P अँड काय येणार आहे इथे R येणार आहे. ठीक आहे, कारण S1 आणि S3 हे काय आहेत तुमचे सिरीजमध्ये आहेत म्हणजे अँड येणार. जर आपण सेकंड पाहिलं तर P ला काय आहे सिरीजमध्ये आहे Q अँड R. त्यानंतर थर्ड नंबरचं सर्किट पाहिलं तर P ला सिरीजमध्ये आहे काय आहे सिरीजमध्ये तर Q और R. त्यानंतर जर फोर्थ नंबर पाहिलं तर तिन्ही पण सर्किट म्हणजे तिन्ही पण जे स्विच आहेत हे कसे आहेत सिरीजमध्ये आहेत P अँड Q अँड R बरोबर. आणि जे फिफ्थ नंबरचं आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर S1 आणि S2 हे सिरीजमध्ये आहेत बरोबर आणि त्याला पॅरलल आहे R. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे तुमचे 5 स्विचिंग सर्किट तयार झालेले आहेत बरोबर, त्याचे सिम्बॉलिक फॉर्म. पण आता आपण जर याच्यामध्ये ऑब्झर्व केलं तर फर्स्ट आणि थर्ड नंबरचं जर ऑब्झर्व केलं पहा तर याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे हा बरोबर. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय असतो आपला तर P अँड Q और R याचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा तयार होतो तर P अँड Q और P अँड R. ठीक आहे, अशा पद्धतीने म्हणजेच जे काही तुमचं फर्स्ट सर्किट आणि थर्ड सर्किट हे जे काही दोन सर्किट आहेत हे तुमचे कसे आहेत इक्वॅलंट आहेत. म्हणजेच याच्यामध्ये काय येणार आहे आता ऑप्शन नंबर डी जो आहे तुमचा तो करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे, इथे काय म्हणणार तुम्ही ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर फर्स्ट अँड थर्ड सर्किट. ठीक आहे, एकदम सोपं आहे, टेक अ स्क्रीनशॉट. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा काय आहे. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे की कन्सिडर द फॉलोविंग स्टेटमेंट. ठीक आहे, हे स्टेटमेंट आहे तुमचं दिलेलं. कोणतं स्टेटमेंट आहे तर P अँड Q और निगेशन P अँड निगेशन Q और P और R अशा पद्धतीने. ठीक आहे, तर मग आता तुम्हाला सांगायचं आहे की कन्सिडर द फॉलोविंग स्टेटमेंट. याच्यामध्ये PQR दिलेला आहे. देन द स्विचिंग सर्किट रिप्रेझेंटेड बाय द स्टेटमेंट. हा जो हे जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे की हे जे काही सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे याच्यावरून कोणतं सर्किट तयार होते. ठीक आहे, तर मग आता दिलेल्या सिम्बॉलिक फॉर्मवरून आपण फक्त सर्किट कन्स्ट्रक्ट करणार. ठीक आहे, कसं येणार आहे P अँड Q याचा मिनिंग काय झाला की S1 स्विच आणि S2 स्विच हे कसे आहेत सिरीजमध्ये आहेत अँड आलेलं आहे. त्यानंतर ऑर, त्याला ऑर काय आहे तर निगेशन P म्हणजे काय तर S1 डॅश. ठीक आहे, त्याला परत अँड आहे बरोबर. काय येणार त्याला अँड मध्ये तर निगेशन Q म्हणजे S2 डॅश. ठीक आहे, त्यानंतर दुसरा आहे P म्हणजे S1 आणि थर्ड आहे R म्हणजे काय S3 बरोबर. हे याला काय आहे सगळे एकमेकांना पॅरलल आहेत. ठीक आहे, आणि हे सर्किट अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं. त्यानंतर इथं तुमची बॅटरी येणार, त्यानंतर लॅम्प येणार. ठीक आहे, हे अशा पद्धतीने सर्किट आपलं तयार झालेलं आहे. ठीक आहे, मग जर आपण ऑप्शन चेक केले तर ऑप्शनमध्ये फर्स्ट जे ऑप्शन आहे ते तर नाहीच येणार आहे आपलं फर्स्ट आणि सेकंड, कारण याच्यामध्ये चारही पण स्विच म्हणजे चारही पण स्विच जे आहे ते एका सिरीजमध्ये दाखवलेले आहेत. सेकंडमध्ये पाहिलं तर 3 स्विचेस PQR ही सिरीज आहे आता सांगितलंय. ठीक आहे, मग क्वेश्चन सी आणि डी म्हणजे ऑप्शन सी आणि डी याच्यामधलंच एक ऑप्शन आपला असू शकतोय. तर जर आपण पाहिलं तर ऑप्शन सी ला इक्वॅलंट हे आपलं सर्किट तयार झालेलं आहे. म्हणजेच याचं काय येणार तुमचं ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट.
नेक्स्ट दिलेला आहे पहा, क्वेश्चन काय आहे नेक्स्ट तो चेक करा की क्वेश्चन नंबर 6 आहे. आता ह्या चॅप्टरचे टोटल 32 MCQ हे विचारले गेलेले आहेत प्रिव्हियस इयरची जी काही CET एक्झाम झाली त्याला. तर आता त्याच्यामधला हा जो काही 6 नंबरचा क्वेश्चन आहे पहा, तर इफ P अँड Q आर अ स्टेटमेंट, P आणि Q हे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत, ठीक आहे, देन इज अ कंटेंजन्सी. ठीक आहे. सो मग आता आपल्याला खाली इथे याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत की याच्यापैकी कोणत्या ऑप्शन हा कंटेंजन्सी असणार आहे. आता कंटेंजन्सी म्हटल्यानंतर काय येणार आहे, तर त्याच्यामध्ये टी आणि एफचं कॉम्बिनेशन येणार आहे. बरोबर, आपण पाहिलेले काय काय आहे आपलं त्याच्यामध्ये. तर जर आपण पाहिलं सपोज तर टॉटॉलॉजी आहे, त्यानंतर कॉन्ट्राडिक्शन आहे आणि कंटेंजन्सी आहे. टॉटॉलॉजी म्हणजे काय असतं, ट्रूथ टेबलचा जो लास्टचा कॉलम असतो, जी स्टेटमेंट येते ती पूर्णपणे टी येते, त्यावेळेस आपण त्याला टॉटॉलॉजी म्हणतो. त्यानंतर जर सपोज जी स्टेटमेंट आहे म्हणजे लास्टचा कॉलम जर पूर्ण फॉल्स आला तर त्याला आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणतो. आणि कंटेंजन्सी म्हणजे काय की त्याच्यामध्ये टी आणि एफ याचं कॉम्बिनेशन येतं. ठीक आहे. मग आता आपण जर ऑप्शन चेक केले तर आपल्याला लगेच लक्षात येतं याच्यामध्ये सॉल्व करायची पण काही गरज नाही की जो आपला डिस्जंक्शनचा ट्रूथ टेबल असतो किंवा ऑरचा ट्रूथ टेबल असतो तो काय येतो आपला, तर दोघांचं कॉम्बिनेशन येतं. म्हणजे पी क्यू आणि पी ऑर क्यूचं जर आपण ट्रूथ टेबल पाहिला तर याच्यामध्ये टी टी एफ एफ टी एफ टी एफ, आणि ज्यावेळेस याचा आपण ऑर घेतो, ऑरचं काय असतं, एफ ऑर एफ असेल तर एफ होतं, अदरवाईज काय होत असतं, टी होत असतं. बरोबर, म्हणजे हे ठीक आहे, हे तुम्ही ट्रूथ टेबल ड्रॉ करून सॉल्व पण करू शकतात, पण त्याच्यामध्ये सॉल्व करायची पण काही गरज नाही आहे. सरळ याचा ऑप्शन नंबर काय येते आपलं, तर सी इज द करेक्ट आन्सर, पी ऑर क्यू. ठीक आहे, हा त्याच्यामध्ये ट्रूथ टेबल तुमचा तयार होत असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. टेक द स्क्रीनशॉट, सी इज द करेक्ट आन्सर, टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, क्वेश्चन नंबर 7 की द न्यू स्विचिंग सर्किट द फॉलोइंग सर्किट बाय सिम्प्लिफाईंग द गिवन सर्किट. आता हे जे काही आहे पहा, एक सर्किट दिलेला आहे, हे मेन सर्किट आहे. ठीक आहे, आणि ह्या सर्किट पासून सिंपल सर्किट कोणतं तयार होतंय हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. मग आता जर आपण ऑब्झर्व केलं पहा याच्यामध्ये, तर जर आपण आता हे जे काही सर्किट आहे हे सर्किट जर आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्स्ट्रक्ट केलं, आता हे आपल्याला लॉसच्या साह्याने आपल्याला हे काय करावं लागणार आहे, सॉल्व करावं लागणार आहे. ठीक आहे. तर याच्यावरून आता काय करणार आहोत आपण, तर हे जे काही सर्किट दिलं हे जर सिम्बॉलिक फॉर्म राईट डाऊन करून घ्यायचा. ठीक आहे. याच्यामध्ये आहे S1 मीन्स P, सिरीजमध्ये आहे S2 S3 मीन्स Q ऑर R. ठीक आहे. परत याला सिरीज आहे, काय आहे यांना सिरीज, तर निगेशन R, त्यानंतर याला म्हणजे पॅरलल आहे. ठीक आहे, निगेशन R अँड त्याला सिरीजमध्ये आहे निगेशन Q. ठीक आहे, आणि त्याला परत सिरीजमध्ये आहे S1 म्हणजे P. तर हे अशा पद्धतीने सिम्बॉलिक फॉर्म तयार झालेला आहे. आता हा जो काही सिम्बॉलिक फॉर्म तयार झाला आहे, हा सिम्बॉलिक फॉर्म लॉजने फक्त आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. मग आता आपण कसं सॉल्व करणार लॉजने सपोज, तर फॉर आता याच्यामध्ये आपण काय करणार पहा, सपोज आपण आता P अँड Q ऑर R. ठीक आहे, ऑर आता आपण काय केलं पहा, याचं जे काही निगेशन R आणि निगेशन Q आहे, तर हेच आपण कसं लिहू शकतो, तर R ऑर Q असं लिहू शकतो अँड P. ठीक आहे. म्हणजेच याच्यामध्ये कोणता लॉज यूज झालाय आपला, तर डी मॉर्गन्स लॉज यूज झालेला आहे. कोणता लॉज, डी मॉर्गन्स लॉज यूज झालेला आहे. ठीक आहे. मग आता आपण नेक्स्ट स्टेपकडे गेलो. सपोज नेक्स्ट स्टेपमध्ये आपण जर P अँड हे जर कॉमन घेतलं, P अँड जर कॉमन घेतलं तर खाली आपलं काय राहणार आहे रिमेनिंग, तर Q ऑर R ऑर काय राहणार इथं निगेशन R ऑर Q, हे काय राहणार आपलं रिमेनिंग राहणार. म्हणजे इथं तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज झालेला आहे. कोणता, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज झालेला आहे. ठीक आहे. मग आता नेक्स्ट जर आपण कॉम्प्लिमेंट लॉ पाहिला तर ह्या सगळ्याची जी व्हॅल्यू आहे ही काय येते, टी येते कॉम्प्लिमेंट लॉने. P अँड T इथं कोणता लॉ यूज होतो, मग
कॉम्प्लिमेंट लॉ इथं यूज झालेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर पी अँड टी काय होतं आपलं, तर टी होतं. म्हणजेच कशाने हे सॉरी पी होतं, पी अँड टी काय होणार, पी होणार आयडेंटिटी लॉजने. बरोबर. म्हणजे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर लास्ट फक्त पी आलेला आहे याचा आन्सर. बरोबर. पी म्हणजे काय, S1 स्विच. ठीक आहे. म्हणजेच तुमचं जे काही याच्यावरून जे काही डायग्राम आहे म्हणजे सर्किटची डायग्राम आहे ही अशा पद्धतीने तयार झालेली आहे. बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर तुमचं याच्यामध्ये काय येणार आहे, फक्त S1. मग जर आपण पाहिलं तर ऑप्शन नंबर सी जे आहे ते आपल्या याच्यामध्ये करेक्ट आन्सर येतं, फक्त S1. ठीक आहे. अशा पद्धतीने टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता काय दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं आहे. पहा स्टेटमेंट काय आहे याच्यामध्ये, तर P अँड निगेशन Q अँड P अँड R. ठीक आहे. हे एक स्टेटमेंट दिलेलं आहे. देन निगेशन P और Q. तर हे जे काही स्टेटमेंट आहे हे फॉल्स आहे पूर्णपणे. ठीक आहे. मग तुम्हाला सांगितलेलं आहे PQR ची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. बरोबर. मग आता आपण याच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यू कशी काढणार, तर जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये देन म्हणजे देनचं F कधी होतं, ज्यावेळेस T देन F असेल त्यावेळेस त्याचं काय होतं, फॉल्स होतं, F होतं. ठीक आहे. मग याचा मिनिंग काय झाला की हे पूर्ण स्टेटमेंट तुमचं टी आहे आणि हे पूर्ण काय आहे, F आहे. बरोबर. म्हणजेच P अँड निगेशन Q अँड P अँड R हे पूर्णपणे टी आहे अँड निगेशन P और Q हे पूर्ण काय आहे, F आहे. बरोबर. मग आता याच्यामध्ये अँड कधी असणार, तर ज्यावेळेस टी अँड टी असेल त्यावेळेस तुमचं काय होतं, टी होतं. टी अँड टी असेल तर टी होणार. म्हणजेच P अँड निगेशन Q ची व्हॅल्यू टी आहे आणि P अँड R ची व्हॅल्यू पण काय आहे, टी आहे. बरोबर. मग परत त्याच्यामध्ये अँड मध्ये टी कधी होणार, तर टी अँड टी असेल तर टी होतं. याचा मिनिंग काय झाला, तर P ची व्हॅल्यू ही टी आलेली आहे आणि निगेशन Q टी आहे म्हणजे Q काय येणार, तर फॉल्स येणार. बरोबर. याच्यामध्ये जर आपण सॉल्व केलं टी अँड टी आपलं टी होणार आहे म्हणजे R ची व्हॅल्यू काय आलेली आहे, टी आलेली आहे. बरोबर. म्हणजेच P ची व्हॅल्यू टी, Q ची व्हॅल्यू F, R ची व्हॅल्यू टी. बरोबर. TFT. जर आपण चेक केलं ऑप्शनमध्ये तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो आपला करेक्ट आन्सर आलेला आहे. ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द स्टेटमेंट पॅटर्न. एक स्टेटमेंट दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये, तर इक्विव्हॅलंट टू असं विचारलेलं आहे. आता जो आपण क्वेश्चन नंबर 7 पाहिलाय पहा, सेम ॲज इट इज क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 7 आपला काय होता पहा, तर क्वेश्चन नंबर 7 मध्ये हे सर्किट दिलेलं होतं आणि सर्किटवरून हा सिम्बॉलिक फॉर्म तयार झालेला होता. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय केलेलं आहे, तर डायरेक्ट तो सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे आणि इक्विव्हॅलंट टू विचारले. ॲज इट इज जे लॉज आपण क्वेश्चन नंबर 7 मध्ये यूज केलेत तेच लॉज, त्या स्टेप सगळ्या याच्यामध्ये यूज करायच्या. ठीक आहे. तर गिवन मध्ये पहा काय आहे, P अँड Q और R और निगेशन R अँड निगेशन Q अँड P. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय केलं, अगोदर हे जे काही दोन आहेत हे एका ब्रॅकेटमध्ये करून घेतले. सपोज निगेशन R अँड निगेशन Q. सेम याच्यामध्ये काय करणार, ॲज इट इज ठेवणार हे P अँड Q और R और याच्यामध्ये निगेशन जर आपण घेतलं निगेशन R और Qचं तर ते तुमचं निगेशन R अँड निगेशन Q होतं. ठीक आहे. अँड P ॲज इट इज इथे तुमचा डी मॉर्गन्स लॉज यूज झालेला आहे, डी मॉर्गन्स लॉज. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर
याच्यामध्ये कॉमन काय येणार तर पी अँड कॉमन येणार. पी अँड जर कॉमन आलं खाली काय राहणार क्यू और आर और काय येणार निगेशन आर और क्यू. ठीक आहे. अशा पद्धतीने इथे तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज होतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे. आणि त्यानंतर जर आपण ऑब्झर्व केलं तर हे पूर्ण व्हॅल्यू तुमची टी होते कशावरून कॉम्प्लिमेंट लॉ वरून. म्हणजे पी अँड टी इथे काय यूज झालेला आहे तुमचा तर कॉम्प्लिमेंट लॉ यूज झालेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर पी अँड टी म्हणजेच काय होणार पी होणार म्हणजे इथे आयडेंटिटी लॉ यूज होतो. ठीक आहे. मग हे इक्वॅलंट टू ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं क्यू और आर पी और आर क्यू अँड पी म्हणजे तुमचं काय आलं ऑप्शन नंबर डी जो आहे तो आपला करेक्ट आन्सर आलेला आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 10. द कॉन्व्हर्स ऑफ काय दिलेलं आहे पाहता स्टेटमेंट द पी अँड निगेशन क्यू देन आर. ठीक आहे. कॉन्व्हर्स आता पहा जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर आता कॉन्व्हर्स जर रूल पाहिला आपण कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे 3 पॉईंट असतात. ठीक आहे. इम्प्लिकेशनमध्ये तर मग आता कॉन्व्हर्स जर घेतला आपण पी देन क्यूचा तर कॉन्व्हर्स काय येतो त्याचा क्यू देन पी येतो कॉन्व्हर्स. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपण जर घेतलं तर आर देन काय येणार आहे पी अँड निगेशन क्यू अशा पद्धतीने बरोबर. मग आता देनचं जे आहे इफ देन विदाऊट युजिंग इफ देन तर पी देन क्यू ऐवजी आपण निगेशन पी और क्यू असं पण लिहू शकतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर निगेशन आर और पी अँड निगेशन क्यू असं आपण लिहिणार. ठीक आहे. मग हेच आपण कसं लिहू शकतो तर पी अँड निगेशन क्यू और निगेशन आर कॉम्प्लिमेंट लॉने आपण असं पण लिहू शकतो. ठीक आहे. मग आता जर आपण आपल्या ॲडजस्टमेंटसाठी सपोज आपण जर निगेशन घेतलं ठीक आहे काय केलं आपण याचं जर हे फक्त जी फर्स्ट टर्म आहे ही ॲज इट इज ठेवली निगेशन आर कारण हे निगेशन परत ही स्टेटमेंट येणार आहे. ठीक आहे. पण आपण काय केलं आपल्या ॲडजस्टमेंटसाठी याचं निगेशन घेतलेलं आहे. ठीक आहे. मग आता जर आपण ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये काय झालेलं आहे पहा जर इथे आता कशाचं साईन ऑरचं साईन आलेलं आहे बरोबर. मग आता आपण जर याचं निगेशन घेतलं सपोज तर काय येणार ते तर निगेशन पी अँडचं ऑर होणार निगेशन क्यू क्यू होणार. ठीक आहे. आणि इथे ऑर निगेशन आर हे ॲज इट इज राहणार. परत हाच रूल आपण इथे यूज केला की निगेशन पी और क्यू म्हणजेच ते काय होतं पी देन क्यू होतं. ठीक आहे. मग हेच पी देन क्यू आपण कसं लिहिणार याच्यामध्ये तर हा पूर्ण सपोज आपला पी झालेला आहे बरोबर. मग इथं काय येणार तुमचं तर निगेशन पी और क्यू. ठीक आहे. आणि देन निगेशन आर. ठीक आहे. अशा पद्धतीने मग जर आपण ऑप्शन चेक केला तर ऑप्शन नंबर सी जो आहे पहा ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर आहे ना. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी. टेक द स्क्रीनशॉट. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 11. पहा क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय आहे इफ द स्टेटमेंट पी क्यू अँड आर हॅव द ट्रूथ व्हॅल्यू एफ टी एफ रिस्पेक्टिवली देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. ठीक आहे. आता याच्यामध्ये ऑलरेडी काय झालेलं आहे पी क्यू आरचे ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. पहा मग आता कसं येणार आहे हे तर पीची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ती एफ आहे. ठीक आहे. त्यानंतर क्यूची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ही टी आहे आणि आरची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ही एफ आहे. ठीक आहे. ह्या 3 ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. फर्स्ट स्टेटमेंट काय आहे तर पी अँड निगेशन क्यू देन आर अँड पी और क्यू देन आर हे 2 स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत. आता जे हे स्टेटमेंट मध्ये फक्त काय करणार तुम्ही आपण पीच्या जागेवर एफ पुट करणार क्यूच्या जागेवर टी पुट करणार आणि आरच्या जागेवर एफ पुट करणार. ठीक आहे. म्हणजेच कसं येईल बा एफ अँड निगेशन टी देन एफ अँड काय येणार एफ और क्यू काय आहे टी आहे
देन आर म्हणजे काय आहे एफ आहे. म्हणजे हे जर सॉल्व केलं आपण एफ अँड निगेशन टी काय होतं एफ होतं. देन एफ एफ अँड एफ काय होतं तर एफ होणार एफ देन एफ आणि एफ देन एफ व्हॅल्यू काय येते आपली टी व्हॅल्यू येते. ठीक आहे. एफ ऑर टी जर पाहिलं तर एफ ऑर टी काय होणार आहे आपलं टी टी देन एफ आणि टी देन एफ ची व्हॅल्यू काय येते एफ येते. म्हणजेच याचे जे काही आन्सर आहे हे काय आले आपलं टी अँड एफ. मग ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. हा जो ऑप्शन नंबर बी आहे ठीक आहे हा काय आला आपला करेक्ट आन्सर आपला आलेला आहे. ठीक आहे. टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. तर क्वेश्चन काय दिलेला आहे ते चेक करा याच्यामध्ये. तर कन्सिडर द स्टेटमेंट गिवन बाय द फॉलोइंग. आता जी फर्स्ट कंडिशन दिलेली आहे ए नंबरची बरोबर. सपोज आता इफ देन यूज झालेला आहे. पी काय आहे आपलं तर पी आहे 3 + 3 = 7 आणि क्यू काय आहे 4 + 3 = 8. जर आपण ऑब्झर्व केलं दोन्ही पण ज्या स्टेटमेंट आहेत ह्या फॉल्स आहेत. इथं पी देन क्यू आहे म्हणजे एफ देन एफ आणि एफ देन एफ ची व्हॅल्यू काय येते रे आपली टी येते. म्हणजेच जे काही ए कंडिशन आहे ही आपली ट्रू आलेली. आता आपण बी कंडिशन कडे गेलो. बी कंडिशन काय आहे तर फर्स्ट आहे पी काय येणार आहे तर 5 + 3 = 8 आहे आणि क्यू काय येणार आहे अर्थ इज अ फ्लॅट. अर्थ इज फ्लॅट. जर आपण ऑब्झर्व केलं याच्यामध्ये तर 5 + 3 = 8 तर हे टी आहे आणि देन एफ तर टी देन एफ ची व्हॅल्यू काय आली आपली एफ आली. ठीक आहे. सेम ॲज इट इज सी नंबरचं घेतलं आपण तर पी काय आहे याच्यामध्ये बोथ ए अँड बी आर ट्रू. बोथ ए अँड बी आर ट्रू. ठीक आहे. आणि जर क्यू पाहिलं आपण तर काय आहे 5 + 6 = 17. जर आपण हे ऑब्झर्व केलं तर पी जे स्टेटमेंट आहे ए आणि बी दोन्ही ट्रू आलेलं आहे का नाही फक्त ए ट्रू आहे बी काय फॉल्स आहे. म्हणजे हे स्टेटमेंट एफ झालं आणि एफ देन 5 + 6 पण एफ आहे म्हणजे याची व्हॅल्यू काय आली टी आली. मग जर आपण ऑब्झर्व केलं तर ए आणि सी हे जे काय आहे हे ट्रू आहे आणि बी काय आहे फॉल्स आहे. म्हणजेच जर आपण ऑप्शन चेक केले तर ए अँड सी आर ट्रू बी इज अ फॉल्स. मीन्स ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट पहा काय आहे पी क्यू आर जे काही 3 स्टेटमेंट दिलेले आहेत सच दॅट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ जे काही एक स्टेटमेंट दिले आहेत आपल्याला ते फॉल्स आहे असं सांगितलंय. ठीक आहे. मग गिवन मध्ये पहा आता काय दिलेलं आहे गिवन तर पी अँड क्यू देन क्यू ऑर आर ही काय आहे फॉल्स आहे. ठीक आहे. फॉल्स कधी असतं ज्यावेळेस टी देन एफ असेल त्यावेळेस फॉल्स असतं बरोबर. म्हणजेच पी अँड क्यू ची जी व्हॅल्यू आहे ती टी आहे आणि निगेशन क्यू ऑर आर ची जी व्हॅल्यू आहे ही एफ आहे बरोबर. मग आता पी अँड क्यू म्हणजे टी अँड टी काय होणार टी होणार. म्हणजेच पी ची व्हॅल्यू काय आली टी आणि क्यू ची पण व्हॅल्यू काय आली टी. ठीक आहे. आता जर आपण हे पाहिलं निगेशन क्यू ऑर आर तर एफ ऑर एफ असेल तर काय होतं एफ होतं म्हणजे आर ची व्हॅल्यू ही काय आहे एफ आहे बरोबर. म्हणजेच पी ची व्हॅल्यू टी क्यू ची व्हॅल्यू टी आणि आर ची व्हॅल्यू एफ म्हणजे टी टी एफ. मग जर आपण चेक केलं तर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर आपला आलेला आहे. ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट पहा काय आहे सेम फॉर्मॅट आहे नेक्स्ट क्वेश्चनचा पण की याच्यामध्ये स्टेटमेंट दिलेला आहे की पी देन निगेशन पी ऑर निगेशन क्यू याची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ही फॉल्स आहे. ठीक आहे. मग आता ही फॉल्स कधी असते ज्यावेळेस टी देन एफ असेल त्यावेळेस त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते एफ येते बरोबर. म्हणजेच
पी ची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ही टी आहे आणि निगेशन पी और निगेशन क्यू याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ही काय आहे एफ आहे. म्हणजेच एफ और एफ काय होणार आहे एफ होणार आहे. निगेशन पी एफ आहे म्हणजे पी टी आहे आणि निगेशन क्यू एफ आहे म्हणजे क्यू काय आहे आपला टी आहे. बरोबर. म्हणजेच पी आणि क्यू दोघांची ही जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ही ट्रू आलेली आहे टी अँड टी. ठीक आहे. मग जर आपण ऑप्शन चेक केला तर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर टी अँड टी. ठीक आहे. टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट पहा आता काय दिलेलं आहे. निगेशन ऑफ द स्टेटमेंट. एक स्टेटमेंट दिलेला आहे त्याचं निगेशन आपल्याला काढायचंय. मग आता स्टेटमेंट काय आहे. हॉर्सेस हॅव अ विंग्स इफ अँड ओनली इफ क्राउज हॅव अ टेल्स. ठीक आहे. मग आता पी काय येणार आपल्या याच्यामध्ये दोन स्टेटमेंट तयार करून घ्यायचे. लेट पी. बरोबर. पी काय येणार आहे हॉर्सेस हॅव विंग्स. ठीक आहे. आणि क्यू काय आहे क्यू स्टेटमेंट तर क्राउज हॅव टेल्स. ठीक आहे. अशा पद्धतीने मध्ये इफ अँड ओनली इफ झालेला आहे. बरोबर. इफ अँड ओनली इफचा यूज आहे. इफ अँड ओनली इफ म्हणजे काय तर पी डबल इम्प्लिकेशन क्यू आणि आपल्याला याचं निगेशन घ्यायचं सांगितलेलं आहे पी डबल इम्प्लिकेशन क्यूचं. मग पी डबल इम्प्लिकेशनचं निगेशन काय होतं तर पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. हे काय होतं निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू. मग बस हा जो काही सिम्बॉलिक फॉर्म आलेला आहे याच्यामध्ये फक्त ते स्टेटमेंट पुट करायचे. मीन्स पी काय आहे तर हॉर्सेस हॅव विंग्स. ठीक आहे. हॉर्सेस हॅव विंग्स. ठीक आहे. अँड निगेशन क्यू. निगेशन क्यू मीन्स काय तर क्राउज डज नॉट हॅव टेल्स. ठीक आहे. और मध्ये कशाचा यूज झालाय और. क्यू काय आहे क्राउज हॅव टेल्स. ठीक आहे. अँड निगेशन पी काय येतं हॉर्सेस डज नॉट हॅव विंग्स. ठीक आहे. मग जर आता आपण ऑप्शन चेक केले तर पहा याच्यामध्ये हॉर्सेस हॅव विंग्स बट क्राउज डू नॉट हॅव याच्यामध्ये यूज होणार तुम सपोज डू नॉट हॅव टेल्स और क्राउज हॅव अ टेल्स बट हॉर्सेस डू नॉट हॅव विंग्स. ठीक आहे. मीन्स ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट पहा सेम ॲज इट इज जसं प्रिव्हियस क्वेश्चन होता तसंच क्वेश्चन नंबर 16 पण आहे. निगेशन ऑफ द स्टेटमेंट. हे जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ठीक आहे याचं निगेशन आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. मग आता याचं निगेशन आपण कसं घेणार आहोत परत याच्यामध्ये इफ अँड ओनली इफचा यूज झालेला आहे पहा म्हणजे डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे. मग पहा आता कसं सॉल्व करणार हे तर पी स्टेटमेंट घेणार सपोज आपण पेमेंट द पेमेंट विल बी मेड ठीक आहे. आणि त्यानंतर क्यू आहे द वर्क इज फिनिश इन टाइम. ठीक आहे. अशा पद्धतीने मग आता याच्यामध्ये परत पी डबल इम्प्लिकेशन क्यू चं निगेशन काय येतं निगेशन तर पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. ठीक आहे. पण आपल्याला ऑप्शन पर्यंत पोहोचायचंय. बरोबर. मग आता जर आपण ऑप्शन ऑब्झर्व केले तर अगोदर सपोज आपण हा ब्रॅकेट लिहिला याचं अगोदर लिहून घेतलं मग ऑर करून हा ब्रॅकेट लिहिला तरी पण चालतं. म्हणजे काय दिलेलं आहे क्यू स्टेटमेंट अगोदर दिलेलं आहे द वर्क इज फिनिश इन टाइम. ठीक आहे. अँड
पेमेंट इज नॉट मेड, ठीक आहे, और द पेमेंट इज मेड अँड द वर्क इज नॉट फिनिश इन टाइम, अशा पद्धतीने. बरोबर, म्हणजेच पहा कसं येणार इथं, आयदर काय येणार आहे, आयदर क्यू काय आहे, द वर्क इज फिनिश इन टाइम, द वर्क इज फिनिश इन टाइम, ठीक आहे, मध्ये काय आहे अँड निगेशन पी, निगेशन पी म्हणजे काय, पेमेंट, पेमेंट इज नॉट मेड, पेमेंट इज नॉट मेड, त्यानंतर और क्यू, क्यू काय आहे, सॉरी आता हे झालं, हे आपण अगोदर हे लिहून घेतलं, त्यानंतर और पी काय आहे, द पेमेंट इज, द पेमेंट will be made, will be made and negation Q, negation Q काय आहे, work is not finished in time, work is not finished in time, not finished in time, ठीक आहे. मग जर आपण आता हे ऑप्शन चेक केले तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आंसर, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आंसर, ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आता, क्वेश्चन नंबर 17, एकदम सोपा क्वेश्चन आहे हा. द इनवर्स ऑफ, एक स्टेटमेंट दिलेलं आहे, ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये जर हे स्टेटमेंट चेक केलं पहा तर त्याच्यामध्ये आपल्याला इनवर्स लिहायचं आहे त्या स्टेटमेंटचं. स्टेटमेंट आहे पी देन क्यू देन आर, कॉन्वर्स, इनवर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह, ठीक आहे. मग इनवर्स काय असतं आपलं, तर इनवर्स होतो पी देन क्यूचा जो इनवर्स आहे, इनवर्स, तर तो होतो आपला सांगा निगेशन पी देन निगेशन क्यू, ठीक आहे. म्हणजेच निगेशन पी देन निगेशन क्यू देन आर. मग याचं जर आपण फक्त इनवर्स केलं, म्हणजे जर समजा निगेशन निगेशन आपण जर कॅन्सल केलं तर याचं काय येणार तुमचं, क्यू देन आर देन पी, म्हणजे फक्त याचं काय केलंय आपण, इनवर्स घेतलंय, बाकी जास्त स्टेपने सॉल्व करायची काहीच गरज नाही याची, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय येणार, फक्त तुमचं पी देन क्यू देन आर जे आहे त्याचं फक्त इनवर्स करून घेतला आपण, ठीक आहे. तो काय येतो आपला क्यू देन आर देन पी. म्हणजे जर आपण ऑप्शन चेक केले याच्यामध्ये तर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आंसर, ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता, क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 पहा काय आहे, तर स्टेटमेंट दिलेलं आहे गिवन मध्ये पी अँड निगेशन आर देन निगेशन पी और क्यू, ठीक आहे, इज फॉल्स. याची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ही एफ आहे आणि तुम्हाला पी क्यू आर ची ट्रूथ व्हॅल्यू विचारलेली आहे. तर मग आता देन मध्ये फॉल्स कधी होतं, ज्यावेळेस टी देन एफ असेल त्यावेळेस व्हॅल्यू एफ येते, ठीक आहे. म्हणजेच पी अँड निगेशन आर ची व्हॅल्यू टी आहे अँड निगेशन पी और क्यू ची व्हॅल्यू काय आहे, एफ आहे, ठीक आहे. म्हणजेच आता याच्यामध्ये अँड मध्ये पण टी कधी होतं, ज्यावेळेस टी अँड टी असेल त्यावेळेस ते टी होणार, म्हणजे पी ची व्हॅल्यू टी आलेली आहे, निगेशन आर टी आहे म्हणजे आर काय येणार, एफ येणार, बरोबर. आणि याच्यामध्ये पण ऑर मध्ये एफ और एफ असेल तर काय होतं, एफ होतं. निगेशन पी एफ आहे म्हणजे पी काय असणार, टी असणार, आणि क्यू काय असणार आहे तर एफ असणार, बरोबर. म्हणजेच पी ची व्हॅल्यू टी, क्यू ची व्हॅल्यू एफ आणि आर ची व्हॅल्यू एफ, ठीक आहे. सो जर आपण ऑब्झर्व केलं तर ऑप्शन मध्ये टी एफ एफ मीन्स ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आंसर, ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट आहे पहा द एक्सप्रेशन. आता पहा याच्यामध्ये हे एक्सप्रेशन दिलेलं आहे इज इक्वॅलंट टू, हे कशाशी इक्वॅलंट आहे. आता हे आपण दोन टाईपने सॉल्व करू शकतो, एक म्हणजे लॉजने पण आणि दुसरं ट्रूथ टेबलने सुद्धा, ठीक आहे. सो जर आता आपण पाहिलं, सपोज आता हे आपण ट्रूथ टेबलने जर सॉल्व केलं, ठीक आहे, तर कसं येणार आहे पाहता याच्यामध्ये जर फर्स्ट आपण ट्रूथ टेबलने सॉल्व करताना
पी घेणार, ठीक आहे. त्यानंतर क्यू घेणार, निगेशन पी घेणार, निगेशन क्यू घेणार, ठीक आहे. फर्स्ट जो ऑप्शन आहे आपला काय पी अँड क्यू घेऊन पाहूया. त्यानंतर सेकंड ऑप्शन पी ऑर निगेशन क्यू, ठीक आहे. स्टेटमेंटमध्ये ह्या दोघांचं ऑर पण दिलेलं आहे, म्हणजेच पी अँड क्यू याचं ऑर दिलेलं आहे पी ऑर निगेशन क्यू सोबत, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू आणि त्यानंतर पूर्ण होल स्टेटमेंट. सपोज आपण त्याला यस कन्सिडर करू, ठीक आहे. पूर्ण होल स्टेटमेंट आपण घेतले. मग आता याचं ट्रूथ टेबल कसं तयार होणार, तर टी टी एफ एफ, त्यानंतर टी एफ टी एफ, त्यानंतर निगेशन पी काय येणार एफ एफ टी टी, निगेशन क्यू काय येणार एफ टी, पी अँड क्यूचं कसं होणार टी अँड टी असेल तर टी होणार, अदरवाईज काय होणार आहे एफ होणार आहे. त्यानंतर पी ऑर निगेशन क्यू, ऑरचं काय होतं एफ ऑर एफ असेल तर एफ होतं, अदरवाईज काय होतं टी होतं, ठीक आहे. त्यानंतर ह्या दोघांचं ऑर आहे, ऑरमध्ये परत एफ ऑर एफ असेल तर एफ होणार, अदरवाईज काय होणार टी होणार, ठीक आहे. निगेशन क्यू अँड निगेशन पी, अँड मध्ये टी अँड टी असेल तर काय होतं टी होतं, अदरवाईज काय होतं एफ होतं, ठीक आहे. आणि होल स्टेटमेंट आहे ह्या दोघांचं अँड मध्ये काय होतं टी अँड टी असेल तर टी होतं, अदरवाईज फॉल्स होतं. हा आपला ट्रूथ टेबल तयार झालाय, ठीक आहे. मग जर आपण आता याच्यामध्ये ऑब्झर्व केलं जी काही होल स्टेटमेंट आहे आपली, म्हणजे हा कॉलम, ठीक आहे. हा कॉलम कशासोबत इक्विव्हॅलंट आलेला आहे, तर हा कॉलम इक्विव्हॅलंट आलाय आपला निगेशन पी अँड निगेशन क्यू सोबत, ठीक आहे. म्हणजेच आपण जर हे ऑप्शन चेक केले तर याच्यामध्ये आपलं काय होतंय पहा, ऑप्शन नंबर डी जो आहे तो आपला करेक्ट आन्सर येतो, निगेशन पी अँड निगेशन क्यू, ऑप्शन नंबर डी, ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट पाहता काय आहे याच्यामध्ये, तर इफ द कॉन्व्हर्स, आता पहा स्टेटमेंट काय दिलेलं आहे, इफ 3 इज अ प्राईम नंबर, ठीक आहे, देन 3 इज अ ऑड. याचा आपल्याला फक्त काय लिहायचंय कॉन्व्हर्स लिहायचंय. आता पहा जर सपोज याच्यामध्ये आपण पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट कन्सिडर केले, लेट पी आहे आपला की 3 इज अ प्राईम नंबर, ठीक आहे, आणि क्यू आहे 3 इज ऑड, ठीक आहे, अशा पद्धतीने. मग आता याच्यामध्ये कॉन्व्हर्स घ्यायचंय, म्हणजे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स काय येतं आपलं क्यू देन पी येतं, म्हणजेच इफ 3 इज काय येणार आता ऑड, देन इट इज अ प्राईम नंबर, ठीक आहे. इट इज अ प्राईम नंबर मीन्स जर आपण ऑप्शन चेक केले तर याच्यामध्ये 3 इज अ ऑड, इट इज अ प्राईम नंबर, मीन्स ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर, ठीक आहे. टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट आहे पाहता लेट पी क्यू आणि आर हे 3 स्टेटमेंट दिलेले आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आता, तर पी स्टेटमेंट काय आहे पहा, लेट पी स्टेटमेंट काय आहे, एक्स इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल, ठीक आहे पी. त्यानंतर क्यू काय आहे, तर क्यू आहे एक्स इज अन आयसोसेल्स ट्रायंगल, एक्स इज अन आयसोसेल्स ट्रायंगल, ठीक आहे. आणि जे आर दिलेलं आहे तर आर आहे क्यू ऑर निगेशन पी. तुम्हाला सांगितले देन द इक्विव्हॅलंट स्टेटमेंट ऑफ आर सोबत इक्विव्हॅलंट स्टेटमेंट लिहायचे फक्त. मग हे जे काही याचा सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे तो सिम्बॉलिक फॉर्म फक्त सॉल्व करायचा. म्हणजे पहा कसं येणार, क्यू काय आहे एक्स इज अन आयसोसेल्स ट्रायंगल, ठीक आहे, मध्ये कशाचं साइन आहे ऑर, निगेशन पी म्हणजेच काय येणार आहे तर एक्स इज
नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल, ठीक आहे. मग जर आपण आता याच्यामध्ये ऑप्शन चेक केले, पहा ऑप्शन जर चेक केले, X is a isosceles triangle, but काय येणार, X is not equilateral triangle, means option number C is the correct answer, ठीक आहे. टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22 काय आहे, अ मॅन इज अ जज आणि क्यू आहे ही इज अ होनेस्ट. याचा इनव्हर्स आपल्याला करायचं आहे, फक्त एकदम सोपं आहे. पहा, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर मग त्याच्यामध्ये पी काय येणार आहे, तर अ मॅन इज जज, ठीक आहे. अ मॅन इज जज. आणि क्यू काय आहे, ही इज अ होनेस्ट, ही इज अ होनेस्ट, ठीक आहे. कॉन्व्हर्स, इनव्हर्स. इनव्हर्स काय येतो, पी देन क्यूचा निगेशन पी देन निगेशन क्यू, ठीक आहे. म्हणजेच निगेशन पी काय येणार, इफ अ मॅन इज नॉट जज, ठीक आहे, देन ही इज अ नॉट होनेस्ट, ही इज नॉट होनेस्ट, ठीक आहे. सो जर आपण चेक केलं ऑप्शनमध्ये, तर इफ अ मॅन इज अ जज, देन ही इज नॉट होनेस्ट, मीन्स ऑप्शन नंबर बी. इफ अ मॅन इज अ नॉट जज, देन ही इज नॉट होनेस्ट, ठीक आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट पाहता क्वेश्चन नंबर 23 काय आहे, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट, ठीक आहे. कॉन्ट्रापॉझिटिव्ह जे आपल्याला करायचं आहे, स्टेटमेंट काय आहे आता पहा, इफ टू नंबर्स आर नॉट इक्वल, याला आपण पी स्टेटमेंट कन्सिडर करणार. आणि देअर स्क्वेअर इज नॉट इक्वल, याला आपण क्यू कन्सिडर करणार, ठीक आहे. म्हणजे पहा, तर याच्यामध्ये आता कसं येणार आहे, लेट पी, बरोबर, पी काय होणार आपलं, टू numbers are not equal, ठीक आहे. आणि क्यू काय येणार आहे, देअर स्क्वेअर आर नॉट इक्वल, देअर स्क्वेअर्स आर नॉट इक्वल, ठीक आहे. अशा पद्धतीने पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आपले तयार झाले. आता त्याच्यामध्ये कॉन्ट्रापॉझिटिव्ह सांगितले, तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येतं, निगेशन क्यू देन निगेशन पी, बरोबर. म्हणजेच इफ निगेशन क्यू, आता इथं नॉट आहे, नॉट फक्त कॅन्सल होणार, म्हणजे काय येणार, इफ द स्क्वेअर ऑफ टू नंबर्स आर इक्वल, ठीक आहे, देन the numbers are equal, then the numbers are equal, ठीक आहे. म्हणजे जर आता आपण याच्यामध्ये ऑप्शन चेक केलं, इफ the squares of two numbers are equal, then the numbers are equal, means option number C is the correct answer, ठीक आहे. टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 24. द फॉलोइंग स्टेटमेंट, आता हे स्टेटमेंट दिलेलं आहे, ठीक आहे, इज. आता आपल्याला हे जे स्टेटमेंट आहे हे सपोज ट्रूथ टेबलने आपण सॉल्व्ह करून पाहूया की हे कशासोबत इक्विव्हॅलंट आहे हे आपल्याला सांगायचंय. स्टेटमेंट काय आहे, पी देन क्यू देन निगेशन पी देन क्यू, ठीक आहे. अशा पद्धतीने जर आता सपोज आपण हे सॉल्व्ह केलं, पी क्यू निगेशन पी देन क्यू एकदा येणार आपलं, निगेशन पी देन क्यू येणार, त्यानंतर निगेशन पी देन क्यू, ठीक आहे. आणि त्यानंतर पूर्ण स्टेटमेंट येणार सपोज आपली, ठीक आहे. अजून याच्यामध्ये
पूर्ण स्टेटमेंट सपोज आपण त्याला यस कन्सिडर केलं, ठीक आहे. मग टी टी एफ एफ टी एफ टी एफ, ठीक आहे. निगेशन पी काय येणार, तर एफ एफ टी टी. पी देन क्यू काय होणार, टी देन एफ एफ होतं, अदरवाईज काय होणार, टी होणार. निगेशन पी देन क्यू मीन्स याच्यामध्ये टी 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 एफ अशा पद्धती. त्यानंतर परत निगेशन पी देन क्यूचं देन क्यू सोबत आहे, बरोबर, म्हणजे टी देन एफ एफ, अदरवाईज काय होणार, टी. आणि होल स्टेटमेंट काय आहे, तर पी देन क्यूचं देन आहे याच्यासोबत, देनचं ट्रूथ टेबल टी देन एफ एफ होणार, अदरवाईज काय होणार, हे टी होणार. म्हणजेच पूर्ण जी काही स्टेटमेंट आहे ही ट्रूथ टेबलने, हा जो आपला काही ट्रूथ टेबल तयार झालेला आहे, बरोबर, या ट्रूथ टेबलने पूर्ण जी स्टेटमेंट आहे ही टोटोलॉजी आलेली आहे. लास्टचे सगळे कॉलम याच्यामध्ये काय आलेले आहेत, टी 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 टी, ठीक आहे. मीन्स ऑप्शन नंबर याचं काय येणार, डी इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर डी काय आहे, अ टोटोलॉजी, अ टोटोलॉजी, ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 25, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 25 पहा काय दिलेला आहे, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट. आता त्यामध्ये स्टेटमेंट काय आहे, द टू नंबर्स आर इक्वल, याला आपण पी कन्सिडर केलं, देअर स्क्वेअर आर इक्वल, याला आपण क्यू कन्सिडर केलंय, ठीक आहे. म्हणजेच पहा आता, लेट पी स्टेटमेंट जे आहे टू नंबर्स आर इक्वल, ठीक आहे. आणि क्यू आहे देअर स्क्वेअर्स आर इक्वल, देअर स्क्वेअर्स आर इक्वल, ठीक आहे. हे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. मग आता याच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचं आहे. कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय असतं, निगेशन क्यू देन निगेशन पी, ठीक आहे. म्हणजेच इफ काय येणार, निगेशन क्यू द टू नंबर्स ऑफ स्क्वेअर, इफ द squares are the squares of two numbers are not equal, then the numbers are not equal, then the numbers are not equal, ठीक आहे. अशा पद्धतीने मग जर आपण ऑब्झर्व केलं ह्याच्यामध्ये, इफ द स्क्वेअर्स ऑफ टू नंबर्स आर नॉट इक्वल, द नंबर्स आर नॉट इक्वल, ठीक आहे. सो द ऑप्शन नंबर काय येणार याचं, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर, ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आता क्वेश्चन नंबर 26. याच्यामध्ये स्टेटमेंट दिलेली आहे, तर फॉल्स आहे, ठीक आहे. पहा आता गिवन मध्ये काय आहे, स्टेटमेंट पी देन क्यू और आर, ही जी काही स्टेटमेंट आहे ही फॉल्स आहे. देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी क्यू आर आर रिस्पेक्टिव्हली. मग आता याच्यामध्ये परत देन मध्ये एफ कधी होतं, तर टी देन एफ असेल त्यावेळेस ते एफ होतं, ठीक आहे. म्हणजेच पी ची व्हॅल्यू आपली आलेली आहे टी अँड क्यू और आर याची व्हॅल्यू आलेली आहे एफ. मग आता याच्यामध्ये पण ऑर मध्ये परत एफ कधी होतं, ज्यावेळेस एफ और एफ असेल त्यावेळेस काय होतं, एफ होतं. म्हणजेच क्यू ची व्हॅल्यू एफ आहे, आर ची व्हॅल्यू पण काय आहे, एफ आहे, ठीक आहे. म्हणजेच टी एफ एफ जर आपण पाहिलं ह्याच्यामध्ये, तर ऑप्शन नंबर काय येणार आहे आपला, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर, टी एफ एफ, ठीक आहे. टेक अ स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 27 आहे, द कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द इनवर्स ऑफ. आता पाच स्टेटमेंट काय दिलेलं आहे, पी देन
पी देन क्यू. ठीक आहे. आता हे जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे याचा आपल्याला काय घ्यायचं आहे आता, इनवर्स घ्यायचा आहे. तर कॉन्व्हर्स इनवर्स, इनवर्स काय होतो, निगेशन पी देन निगेशन क्यू. ठीक आहे. म्हणजेच निगेशन पी देन निगेशन पी देन क्यू, अशा पद्धतीने याचा हा इनवर्स येणार. ठीक आहे. मग आता ह्या आलेल्या इनवर्सचा आपल्याला काय घ्यायचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपण कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसा घेणार, तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह येतो निगेशन क्यू देन निगेशन पी. बरोबर. म्हणजेच निगेशन क्यू निगेशन निगेशन पी देन क्यू. ठीक आहे. देन निगेशन निगेशन पी, अशा पद्धतीने. बरोबर. मग नेक्स्ट निगेशन निगेशन इथं काय होणार तुमचं, पी देन क्यू. ठीक आहे. आणि याचं पण काय येणार, निगेशन निगेशन पी होणार. पण देन म्हणजेच आपण कसं लिहित असतो, तर निगेशन पी ऑर क्यू लिहितो विदाउट युजिंग इफ देन. बरोबर. म्हणजेच याच्यामध्ये जर आपण ऑप्शन चेक केला तर ऑप्शन नंबर जो बी आहे आपला तो करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन पाहता, क्वेश्चन नंबर 28 पहा काय आहे. तर क्वेश्चन नंबर 28 मध्ये पी क्यू आणि आर हे 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. तर जर आपण सपोज ऑब्झर्व केलं पी स्टेटमेंट, द टोटल प्राईम नंबर्स बिटवीन 2 to 100 आर 26. हे जर स्टेटमेंट आपण पाहिलं तर हे स्टेटमेंट आपलं फॉल्स आहे. ठीक आहे. त्यानंतर जर आपण क्यू स्टेटमेंट पाहिलं तर 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, हे स्टेटमेंट आपलं ट्रू आहे. आणि जर आपण आर हे स्टेटमेंट पाहिलं तर कॉमन मल्टिपल LCM ऑफ 6 and 7 इज 6. ठीक आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे हे आपलं फॉल्स आहे. ठीक आहे. द फॉलोइंग इज द करेक्ट. आता आपल्याला हे सांगायचं की याच्यापैकी कोणता करेक्ट ऑप्शन असणार आहे, आणि आपल्याकडे पी क्यू आणि आरच्या ट्रूथ व्हॅल्यू आलेल्या आहेत स्टेटमेंटवरून. ठीक आहे. मग आता जर फर्स्ट आपण चेक केलं पी अँड क्यू देन आर आहे, हे जर आपण सॉल्व केलं तर एफ अँड टी देन एफ, एफ अँड टी काय होणार, एफ होणार, एफ देन एफ, याची व्हॅल्यू टी येणार. पण इथं काय दिलेलं आहे की याची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे असं सांगितलेलं आहे पहा. ठीक आहे. म्हणून हे ऑप्शन आपलं काय होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जर आपण चेक केलं, ठीक आहे, सेकंड पी देन क्यू देन आर, मग पी काय आहे एफ, एफ देन टी, आणि त्याचं काय होणार आरचं एफ, एफ देन टीची व्हॅल्यू काय होणार, तर टी होणार, टी देन एफ, व्हॅल्यू काय आली, एफ आली. बरोबर. मग इथं हे काय सांगितलंय तुम्हाला की ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे, म्हणजे हे सुद्धा आपलं जे ट्रू सांगितलंय हे सुद्धा आपलं होणार नाही. जर आता आपण सी कडे गेलो, ठीक आहे, तर सी काय आहे, तर पी ऑर क्यू, त्यानंतर डबल इम्प्लिकेशन आर, म्हणजेच एफ ऑर टी डबल इम्प्लिकेशन एफ. ठीक आहे. एफ ऑर टी काय होणार, टी होणार, आणि टी डबल इम्प्लिकेशन एफ काय होणार, एफ होणार. ठीक आहे. मग हे फॉल्स, म्हणजेच याच्यामध्ये काय आलं आपलं, तर सी इज द करेक्ट आन्सर आला. ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आता द प्रपोजिशन. ठीक आहे. आता याच्यामध्ये इक्वॅलंट टू सांगायचं आहे, हे परत आपण ट्रूथ टेबलच्या साहाय्याने सॉल्व्ह करू शकतो. स्टेटमेंट काय दिलेलं आहे, निगेशन पी ऑर पी अँड निगेशन क्यू, त्याच्यामध्ये पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन जर आपण घेतले पी अँड निगेशन क्यू आहे, त्यानंतर पी ऑर क्यू आहे, पी देन निगेशन क्यू आहे, क्यू देन पी आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मग आता याचं जर आपण सॉल्व केलं आणि त्यानंतर पूर्ण स्टेटमेंट एक आपल्याला घ्यावे लागेल की जी कशासोबत यापैकी इक्वॅलंट आहे. मग टी टी एफ एफ, क्यू काय येणार आहे, टी एफ टी एफ. ठीक आहे. निगेशन पी काय येणार आहे, तर एफ एफ टी टी, निगेशन क्यू काय येणार, एफ टी एफ टी, पी अँड निगेशन क्यू. आता पी अँड निगेशन क्यू, टी अँड टी काय होतं,
टी होतं, अदरवाईज काय होतं एफ होतं. ठीक आहे. पी ऑर क्यू याच्यामध्ये जर पाहिलं तर हे एफ होणार, बाकीचं काय होणार आहे टी होणार आहे. पी देन निगेशन क्यू, टी देन एफ, टी देन एफ काय होतं एफ होतं, अदरवाईज काय होतं टी होतं. क्यू देन पी जर केलं तर टी देन एफ, एफ होणार, अदरवाईज काय होणार टी होणार. आणि पूर्ण जर स्टेटमेंट आपण पाहिली बरोबर, तर निगेशन पीचं ऑर, निगेशन पीचं जे काही ऑर आहे ते पी अँड निगेशन क्यू सोबत आहे. मग ऑर मध्ये एफ ऑर एफ काय होतं एफ होतं, अदरवाईज काय येतं टी येतं. मग ही होल स्टेटमेंट जर आपण चेक केली तर ही कशासोबत इक्विव्हॅलंट येणार आहे, तर ही ह्याच्यासोबत पी देन निगेशन क्यू सोबत इक्विव्हॅलंट येणार आहे बरोबर. म्हणजेच ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर, पी देन निगेशन क्यू. ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट आहे पहा आता क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 पहा काय दिलेला आहे. सो लेट एस बी अ नॉन एम्प्टी सबसेट ऑफ आर. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. पी स्टेटमेंट काय दिलेले पहा, देअर इज अ रॅशनल नंबर्स एक्स बिलॉंग्स टू एस सच दॅट एक्स ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. जर आता हे पी स्टेटमेंट आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं बरोबर, म्हणजे इथं सिम्बॉलिक फॉर्म याचा काय येणार आहे पहा, देअर एक्झिस्ट बरोबर, देअर एक्झिस्ट रॅशनल नंबर, देअर इज अ रॅशनल नंबर, देअर इज अ रॅशनल नंबर x belongs to s such that x greater than 0. ठीक आहे, अशा पद्धती. जर समजा आता याचं आपण निगेशन घेतलं, ठीक आहे, याचं पूर्ण स्टेटमेंटचं निगेशन घेतलं तर देअर एक्झिस्ट फॉर ऑल होणार बरोबर. फॉर ऑल म्हणजे रॅशनल नंबर x belongs to yes such that, आणि याचं निगेशन काय होणार x लेस दॅन इक्वल टू 0 बरोबर. म्हणजेच फॉर ऑल मीन्स काय एव्हरी रॅशनल नंबर. ठीक आहे. मग जर आपण ऑप्शन चेक केला तर ऑप्शनमध्ये पहा एव्हरी रॅशनल नंबर x belongs to s सॅटिस्फाय काय येणार x लेस दॅन इक्वल टू 0 मीन्स ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट आहे पहा 31 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहा आता ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला सांगितलेली आहे. ठीक आहे. ट्रूथ व्हॅल्यू पी देन आर ची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ही एफ आहे बरोबर, आणि पी डबल इम्प्लिकेशन क्यू ची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ही एफ आहे बरोबर. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ हे जे काही दोन स्टेटमेंट दिलेले आहेत त्यांची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायची. मग आता जर आपण याच्यामध्ये हे केलं तर टी देन एफ, म्हणजे टी देन एफ केलं तर ते काय होतं एफ होतं. म्हणजेच याच्यावरून हे क्लिअर झालं की पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे आणि आर ची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ आहे. ठीक आहे. त्यानंतर जर याचं ऑब्झर्व केलं आता डबल इम्प्लिकेशन मध्ये ट्रू कधी येतं तर ज्यावेळेस टी डबल इम्प्लिकेशन टी असेल त्यावेळेस टी होतं, किंवा एफ डबल इम्प्लिकेशन एफ असेल त्यावेळेस टी होतं, अदरवाईज काय होणार फॉल्स होणार. मग फॉल्सच्या कंडिशन कोणत्या असतात तर टी डबल इम्प्लिकेशन एफ एफ होणार, किंवा एफ डबल इम्प्लिकेशन टी काय होणार एफ होणार. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर टीची व्हॅल्यू पीची जी व्हॅल्यू ही टी आहे, म्हणजेच क्यूची व्हॅल्यू काय असणार आहे एफ, म्हणजे ही कंडिशन इथं अप्लाय होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच इथं टी डबल इम्प्लिकेशन एफ एफ होणार, म्हणजे क्यूची जी व्हॅल्यू आहे ही एफ आलेली आहे बरोबर. मग याच्यावरून हे दोन स्टेटमेंट सॉल्व्ह करायचे. फक्त पहिली स्टेटमेंट काय आहे निगेशन पी ऑर क्यू देन पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे. म्हणजेच निगेशन टी ऑर एफ एम्प्लाइज टी ऑर निगेशन एफ. ठीक आहे. एफ ऑर एफ एम्प्लाइज टी ऑर टी. ठीक आहे. म्हणजेच एफ ऑर एफ काय होणार एफ, आणि एफ देन याचं
काय आहे टी ऑर टी, टी ऑर टी काय होतं टी होतं, म्हणजेच याची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे यप देन टी हे काय आलेले आहे टी आलेले आहे. ठीक आहे. जर आता आपण दुसरं स्टेटमेंट घेतलं सेकंड नंबरचं, ते काय आहे पी अँड निगेशन क्यू देन निगेशन पी अँड क्यू. ठीक आहे. याच्यामध्ये परत आपण पी ची व्हॅल्यू जी आहे टी अँड निगेशन क्यू म्हणजे निगेशन यफ देन परत निगेशन टी अँड काय येणार यफ. मग टी अँड निगेशन यफ काय होतं टी होतं देन यफ अँड यफ. ठीक आहे. टी अँड टी काय होणार टी आणि देअर यफ अँड यफ काय होणार आपलं तर ते होणार यफ. मग टी देन यफ काय आलं यफ आलं. म्हणजेच याच्यामध्ये जर चेक केलं तर ऑप्शन नंबर टी आणि यफ येणार. बरोबर. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट आहे आता द स्टेटमेंट. ठीक आहे. आता जे हे स्टेटमेंट दिलेलं आहे हे इक्विव्हॅलंट सांगायचं आहे. तर स्टेटमेंट आहे निगेशन पी डबल इम्प्लिकेशन निगेशन क्यू. ठीक आहे. सो याच्यामध्ये आता आपण परत ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करणार आहोत. इक्विव्हॅलंट कशासोबत आहे पी येणार क्यू येणार निगेशन क्यू येणार पी डबल इम्प्लिकेशन निगेशन क्यू येणार. त्यानंतर याचं निगेशन येणार पी डबल इम्प्लिकेशन निगेशन क्यूचं. ठीक आहे. आणि जर सपोज आपण हे चेक केलं ऑप्शन जर चेक केले तर पी डबल इम्प्लिकेशन क्यू एकदा येणार आणि निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू एकदा घेणार. ठीक आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला एक निगेशन पीचा एक कॉलम घ्यावा लागेल. ठीक आहे. अशा पद्धतीने पहा. मग आता हे जर ट्रूथ टेबल आपण सॉल्व केला तर तो कसा होणार आहे याच्यामध्ये टी टी एफ एफ बरोबर. क्यू काय होणार आहे टी एफ टी एफ. ठीक आहे. निगेशन पी काय होणार आहे तर एफ एफ टी टी. ठीक आहे. निगेशन क्यू काय होणार आहे एफ टी एफ टी. त्यानंतर पीचं डबल इम्प्लिकेशन क्यू सोबत आहे म्हणजेच याच्यामध्ये हे टी टी होणार आणि हे काय होणार आहे यफ होणार. याचं निगेशन काय येणार तर टी एफ एफ टी येणार. बरोबर. पी डबल इम्प्लिकेशन क्यू काय होतं तर टी आणि टी होणार इथं, अदरवाईज हे काय होणार आहे यफ होणार आहे. बरोबर. आणि निगेशन पीचं डबल इम्प्लिकेशन क्यू सोबत म्हणजेच इथे काय येणार तुमचं टी टी आणि हे काय येणार आहे यफ. बरोबर. म्हणजे जर आपण ऑब्झर्व केलं तर ही आपली मेन स्टेटमेंट आहे. बरोबर. मग ही कशासोबत इक्विव्हॅलंट आलेली आहे तर ही इक्विव्हॅलंट आलेली आहे पी डबल इम्प्लिकेशन क्यू सोबत. ठीक आहे. म्हणजेच जर आपण याच्यामध्ये ऑब्झर्व केलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे पी डबल इम्प्लिकेशन क्यू. ठीक आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर आपलं येणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे जे काही 32 क्वेश्चन होते हे आपले झालेले आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक शेअर्स अँड सबस्क्राईब. थँक्यू.